मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। सायनचा पूल 1 ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी आता बंद राहणार आहे। 2026 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, मात्र तत्पूर्वी मुंबईत वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सायन पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे। मी सध्या सायन पुलाच्या बाजूला आहे आणि आपण दृश्य पाहू शकता। या ठिकाणी आता बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहे की सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा अवजड वाहनांना सध्या बंद करण्यात आला आहे। पण 1 ऑगस्ट पासून 112 वर्ष जुना असलेला आणि मुंबई तसेच पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा ऐतिहासिक पूल आता तोडला जाणार आहे। रेल्वेकडून याचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे वांद्रा कुर्ला संकुल, कुर्ला LBS मार्ग, धारावी आणि सायन यांना जोडणारा हा उड्डाण पूल आता 1 ऑगस्ट पासून बंद केला जाणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होईल असं बोललं जातं आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांना वळवण्यात येणार आहे। या कामामुळे BKC पूल आणि धारावी 90 फीट रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।